स्नेहा खीर बनवते हो. आणि स्नेहाने बघा मस्त साडी लावली आज. 4 साड्या चेंज केल्या, तेव्हा ही साडी वेअर केली आहे. साडी वेअर करायलाच मला 1-1.5 तास गेला. नवीन पितळाची भांडी घ्यायचे आहेत नवीन हो. घरासाठी, तर आम्हाला तुम्ही सजेशन द्या. तर खूप जण आम्हाला भुवनेश्वर मार्केट बद्दल सांगितलेला, तर आणखीन एक आता आम्हाला सजेशन द्या. मार्केटचं नाव सांगा. साडी छान वाटते तुला ही. छान आहे ना? मस्त वाटते. बघा नवीन कढईमध्ये स्नेहा. एवढी छान कढाई आहे ना. मला जेव्हा असं चांगलं चांगलं बनते ना अजून बरं वाटते मग ते नवीन भांडी यूज करायला. बघा ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. नमस्कार सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्री आणि आता रात्रीचे वाजले 2. तर सर्वांनी बोला जय श्री महाकाल. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या दोघांकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रात्रीचे आता 2 वाजलेत आणि आम्ही आता चालत बाबांचं दर्शन घ्यायला. आता खूप जणांना वाटेल हे काय म्हणजे रात्रीचे चाललेत, तर गेल्या वर्षी आम्ही 4 वाजता गेलो होतो. ऍक्च्युली आम्ही रात्रीचे आणि सकाळी दर्शन का घेतो याचं कारण आहे. याचं कारण हे आहे का महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी गर्दी असते ना दुसऱ्या दिवशी सकाळचे का आपल्याला दर्शन भेटत नाही, जलाभिषेक करायला सुद्धा मिळत नाही. तर आम्ही असं विचार करतो की सुकून मध्ये जाऊन बाबांची पूजा करून यावी, जेणेकरून कसं आहे की आपली जे मनासारखं पूजा होते. बरोबर. आता आपण कसं टाइम मिळते, आपण सकाळी जाणार, बरोबर, सकाळी जाणार, पूर्ण गर्दी असणार, मग नंतर आपल्याला ते 2 मिनिटाचं दर्शन भेटणार, 3 मिनिटाचं दर्शन भेटेल. तर आपण कसं म्हणजे आता आम्ही गेल्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमच्या जवळ. सकाळी 4 वाजता गेलो होतो, मस्तपैकी एकदम मनासारखं दर्शन झालं त्याला. म्हणजे 15-20 मिनिटं आपण बसून दर्शन घेतो, मस्तपैकी बाबांसोबत बोलतो. तर आता आम्ही विचार केला कसं आता बघा आजच आम्ही गेलो होतो, म्हणजे आता 15 तारीख तर झालीच, 14 तारखेला आम्ही गेलो होतो भांडे आणायला. आपल्या नवीन घरासाठी नवीन भांडे आणायला भुवनेश्वरला गेलो होतो. तर त्याच्यात ट्रॅव्हल पण भरपूर झालंय आणि मग त्यानंतर आम्ही खूप थकलो. त्याच्यामध्ये थोडंसं दोघांची तब्येत पण डाऊन झालेली. तर आम्ही काय विचार केला का आता जर झोपलो ना तर सकाळचे उठणार नाही, म्हणून आम्ही विचार केला हे का चला आता रात्रीचे 2 वाजले तर आत्ताच आपण बाबांचं दर्शन घेऊन येऊया. कारण आज आहे आपल्या घरी पूजा. तर दुपारी 2 वाजता घरी पूजा आहे. तर सर्वात पहिले बाबांचं दर्शन घेऊया, मग नंतर आपल्या घरी पूजा करूया. म्हणजे कसं आता दर्शन करून आलो एकदम मस्तपैकी बाबांसोबत बोलून आल्यावरती झोपू शकतो, झोप लागेल चांगली. कारण आम्ही असं आहे की उद्या महाशिवरात्री इतकी एक्साइटमेंट आहे की झोप पण नाही येणार. सकाळी मंदिरात जायचं, तर आम्ही विचार केला झोप तर आली नाही अजून, तर पहिले बाबांचे दर्शन करून येऊया, पूजा करून येऊया, मग घरी येऊन झोपूया. पाहिजे तर थोडं लेट पण उठलो तरी काही प्रॉब्लेम नाही. तर भटजी कसं 2च्या दरम्यान त्यांनी सांगितलं तर आपण तो पण रेडी राहू शकतो. बरोबर. तर चला जाऊया, मस्त बाबांचे दर्शन घेऊया आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी परत एकदा बोला जय श्री महाकाल. सानू पण उठले बघा आमच्या सोबत. गेल्या वर्षी पण दरवर्षी ना सगळीकडे ज्योतिर्लिंगला पण सानू सोबतच असते आमची ना. चला तर फायनली जिथे मंदिर आहे तिथे आम्ही पोहोचलो आहोत. मस्त मंडप वगैरे केलेला बघ ना. सुरुवात पहिली दर्शन आम्हीच करणार. आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही अगोदर पण येऊन गेलो 7:30 वाजता. हो, शनिवार होता तर आम्हाला यायचंच होता. शनिवारी पण आम्ही येतो. दर्शन करून गेलो हो, आणि मग झोपच नाही आली, त्यांना आता यायचं होतं म्हणून. बघा मस्तपैकी कीर्तन वगैरे होणार. उद्या भरपूर गर्दी असणार, ऑलरेडी आहेत बघा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय
आम्ही मस्तपैकी पूजा करून आलो, बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर चला आता भेटूया आपण सकाळी. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता मी चालू आहे मार्केटमध्ये आणि स्नेहा रेडी होते. तर तुम्हाला तर माहिती आहे आज आपल्या घरामध्ये पूजा आहे आणि हा ब्राह्मणना आज 2 वाजता येणार आहे पूजा करायला. तर काल आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, पण काय झालं माहिती आहे का, तुम्हाला तर माहितीच असेल, जेव्हा पण आपण काही असं म्हणजे घरामध्ये फंक्शन असतो आणि आपण मार्केटमध्ये जातो सर्व वस्तू आणायला, तर काही ना काही राहूनच जातो. तर काल पण आमचं असंच सर्व म्हणजे शॉपिंग तर झालेली आहे, जे जे काही वस्तू लागतात, पण काही ना काही वस्तू राहिलेल्या आहेत, त्या सर्व मार्केटमध्ये आता मी आणायला चाललो. आणि काल ऑर्डर पण दिली होती हारफुलची, हारवाल्याला. तर ते हारफुल पण घ्यायचे आहेत आणि स्नेहा रेडी होते. रेडी झाल्यावरती घरातली सर्व कामं लादी वगैरे पुसायचे आहे, ते सर्व करून घेणार आहे. तर आता सर्वात पहिले मी मार्केटमधनं जाऊन येतो आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल. पण साठी स्पेशल हार बनवून घेतोय. हा बघा, तेच म्हणायला लावलोय मी, नॉलेज आहे का पाहुण्याला त्याच्यात? बरोबर आहे. हा झाला हार तयार बाबांसाठी. एकदम परफेक्ट. फायनली आपली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. हां जसं चल. तर फायनली आता आपण हारची ऑर्डर दिली होती, हार पण झालेले आहेत. तर आता आपण एक काम करूया, आता आपण डायरेक्टली घरी जाऊया आणि घरी गेल्यावरती ब्राह्मण येणार तेव्हा आपण पूजा करून घेऊया. तर आता आपण घरी आहोत. स्नेहा खीर बनवते आणि स्नेहाने बघा मस्त साडी लावली आज. 4 साड्या चेंज केल्या, तेव्हा ही साडी वेअर केली. साडी वेअर करायलाच मला 1-1.5 तास गेला. म्हणजे ही वेअर करू का ती करू, काही ना काही प्रॉब्लेमच निघत होता. मग डिसाईड केलं की हीच वेअर करते. अजून वेअर नाही केली. साडी गजरा पण छान वाटते तुला. तुम्ही आणला ना, विचार नव्हता केला पण आणला. नेहमी तू विचारच नाही करत. नाही करत, मला वाटलं नाही आणणार, विसरणार तुम्ही. काय नाही आणणार, घाई घाई असते आज पूजा आहे आपली. तर बघा ही आपण काल भुरेश्वर मार्केट मधून आणली आहे ट्रिपलायची हनीकोम वाली कढाई. तर मी जसं आम्ही तुम्हाला बोललेलो उपवासासाठी वेगळा आणि नॉनव्हेज साठी वेगळा. तर आता म्हणजे रेग्युलर जेवणासाठी वेगळी भांडी असणार, उपवासासाठी वेगळी असणार. हो, तर आता बघा दूध टाकलेलं आहे मी मस्त आणि इतकं छान असं फील होतं. नवीन कढाई आणि आपण महाशिवरात्रीच्या नैवेद्यासाठी रेडी करतोय. रुद्राभिषेक करतोय बाबांचा आणि त्यांच्यासाठी नैवेद्य करतोय. तर खूप भारी वाटतंय कारण आपण विचार केले ना नवीन भांडीमध्ये नैवेद्याचं स्टार्ट करणार. सर्व करणार जे काही. आणि आज बघा ना खरंच एकदम म्हणजे दिवस ना एवढा भारी आहे ना. आजचा महाशिवरात्री आहे आणि पहिला दिवस आपल्या नवीन भांड्यांचा यूज होते महाशिवरात्रीच्या दिवशी नैवेद्यासाठी. तर हे बघा आता इथे आपले दाराला तोरण लावताय. ऍक्च्युली जसं पाहिजे तसं मिळालं नाहीये कारण आता कसं महाशिवरात्रीच्या टायमिंगला खूप गर्दी असते. तरी सुंदर वाटतंय, छान आहे. बरोबर आहे ना. हा, आपण आणू ना, चांगला आणू, मार्केटला जाऊ. चला आपण बाबांना पण हार लावून घेऊया मग ना. आणि मला एक आता आठवलं हे का, आता ना आम्हाला ना एका मार्केटमध्ये जायचं आहे. लाईट लावू दिसते तसं पण क्लिअर. तर आता जसं आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं का आम्हाला नवीन पितळाची भांडी घ्यायची आहेत नवीन घरासाठी, तर आम्हाला तुम्ही सजेशन द्या. तर खूप जण आम्हाला भुवनेश्वर मार्केट बद्दल सांगितलेलं. तर आणखीन एक आता आम्हाला सजेशन द्या, मार्केटचं नाव सांगा. आम्हाला ना नवीन बेड घ्यायचा आहे, तर आम्ही कोणत्या मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकतो. मग स्नेहा आता आपण ही जी पूजा करतो रुद्राभिषेक, हा कितवा वर्ष असेल? मला असं वाटतं की ना आपल्याला कमीत कमी 5वा ते 4था 4 वर्ष झालेत आपण कंटिन्युअसली करतोय. महाकाल बाबांचं दर्शन घेऊन आलो तेव्हापासून तर आपण रेग्युलर करावं लागतंय. तर 2 वर्ष आता झाले आणि त्याच्या अगोदर 1 वर्ष, म्हणजे 3 ते 4 वर्ष झालेत. मस्त झाली जानू रेडी. मम्मीने हे केलंय ना फ्रीज वर. ओके, अरे वा, न्यू ड्रेस जानूचा. तिने दुसरा वेअर केलेला, परत दुसरा. अरे खाला ठेवलाय इथे. टिश्यू पेपर घेऊन जा आणि बघून मिरर मधून. मिरर मध्ये थोडासा हे लागलाय. तर आता ना इथे मी आता पंचामृत बनवते कारण आता ब्राह्मणला पण यायच्या अगोदर आपण सगळं रेडी ठेवलं तर कसं बरं वाटेल. त्यांनी सांगितलं का 2:15 वाजेपर्यंत येणार. मी सगळी तयारी करून ठेवा. हो, म्हणजे कसं डायरेक्टली आपण पूजेला बसू शकतो ना, सर्व रेडी असणार, जवळ घ्यायचं सर्व ना. तिथे मस्तपैकी खीर पण तयार होते बाबांसाठी. ही बघ किती ओरडते. तर आता खीर बनवून झालेली आहे आणि नैवेद्यासाठी जे जे हवं आहे ते सर्व आता बनवून झालेलं आहे ना. छान आहे. वाव बाबा किती हेवी आहे. हेवी आहे ना, खूप मोठा नाही झाला.
बघा किती सुंदर दिसत आहेत ना बाबा. बाबा तर डेलीच सुंदर दिसत आहेत, पण हार लावल्यानंतर ना बाबांचं रूप एकदम बदलतोय बघा. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर काल आपण पित्तलची भांडे नेली, त्याच्यामध्ये मस्तपैकी स्नेहाने बघा फ्रुट्स काढून ठेवलेले आहेत, फळं, आणि इथे पूजाचं सामान आहे सर्व, आणि इथे मस्तपैकी पितांबरीने वॉश करून घेतलेले आहेत दिवे. तर माझी एक पार्सल आली आहे, खूप लेट झाला ऍक्च्युली, आपण शिफ्ट झालोय म्हणून. वाव, कॉटन आहे पूर्ण. आता कसं गरमी आहे ना. मस्त आहे, छान आहे, छान आहे ना. डिझाईन मस्त वाटते याच्यावरची. ही बघा ही, वाव प्लाझो बघा किती सुंदर आहे बघा, डिझाईन छान आहे. नमस्कार. चला या बिल्डिंग भेटली बरी. बसा बसा. चहा घेणार, कॉफी घेणार? आज तर बिझीच असणार तुम्ही. तर आता आपण पूजेला करतोय सुरुवात, आणि सर्वांच्या कमेंट यायच्या अगोदरच आम्ही ब्राह्मण आहेत आपले, त्यांचा मी नंबर स्क्रीनवरती शो करतोय. जर तुम्हाला घरामध्ये कोणतीही पूजा करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वास्तू शांती सर्व सत्यनारायणची पूजा, वास्तू शांती वगैरे सर्व करतात. तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतोय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फायनली रुद्राभिषेक पूजा आमची झालेली आहे. एवढी मस्त पूजा झाली आहे ना, एकदम पॉझिटिव्ह झालाय घरात. हो. ऑलरेडी खूप पॉझिटिव्ह आहे घर. हा. बाबांचा रुद्राभिषेक झाल्यानंतरचा जो वातावरण आहे घरातला खूप पवित्र वाटते खरं. हो. तर आता आम्ही मस्तपैकी चहा घेतो, या सर्वांनी चहा पियायला. मग बघा किती मोठा चहा बघा. Actually खूप नाही पण छान. हे छान वाटतं ना, असे मग मध्ये चहा पियायला ना. ही सानू खाली गेलीये कशाला? फ्रेंड सोबत. अच्छा, खेळायला गेले का? आहे का खाली? चालेल. तर या सर्वांनी चहा पियायला. लिचू पण बघा इकडे सॉफ्ट फूड खाते. छान झालाय स्नेहा चहा. स्नेहा चहा मस्त झालाय. ब्राह्मण बरोबर म्हणाला. हा मस्त आहे चहा. ब्राह्मण म्हणाला का बोलते चहा मध्ये भारी बनवलं म्हणून. ते झोपत होते माहिती आहे ना. मी बोलले चहा घेऊन जा. भरपूर आज हे आहेत ना. आम्ही नंबर दिलाय, जर कोणालाही पूजा करायची असेल ना, एकदम चांगले ब्राह्मण आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लिचू साडी छान वाटते तुला. छान आहे ना, मस्त वाटते. तुम्हाला तर नेहमी साडी वेअर केली तर तशीच तुमच्या ही असते कॉम्प्लिमेंट. छानच आहे बाबा, तू मस्त दिसते तर मस्तच बोलणार ना. वाईट दिसत असेल तर वाईट बोललोस तू. नसतेच बोलले का नाही बोललोस तुम्ही. रोग बाय ठोक. अच्छा, रोग बाय ठोक. नाही बरोबर वाटत का? हा म्हणजे आहे ते मी सांगते ना. साडी कसं प्रत्येकाला सुंदर दिसते. मी तर तुम्हाला बोलते ना, त्याच्यात बांगड्या वगैरे सुंदर सुंदर. तर चला या सर्वांनी चहा पियायला. तर आज महाशिवरात्री आहे. कोण कोण कुठे कुठे गेला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. बाबांचं दर्शन घ्यायला आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही कांदा कॉलनीमध्ये जायचो ना, बरोबर ना. दरवर्षी जात होतो. लास्ट इयर गेलेलो. लास्ट इयर पण गेलेलो, आलो आपण जाऊन. मग अरे हा, आम्ही गेलेलो. ते आपला मसाला भरण्यासाठी हे नव्हता घेतला.
नाही गेल्या वर्षी तर नव्हतं मला आठवत आणि पण या वर्षी गेल्या वर्षी पण गेलो, या वर्षी फक्त आपल्याला पूजा करायची चांगलं होती. घेऊन गेलेलो आम्ही हा. आणि या वर्षी कसं आम्ही विचार केला नवीन घर आपण घेतलंय. आलोय, तर हे करूया रुद्राभिषेक. तर छान वाटलं आणि खरंच ना इथे आल्यापासून ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. जे कोण एंटर करतात ना हो. ते बोलतात की खूप पॉझिटिव्ह आहे. तर आम्हाला पण ते जाणवलं आणि मग आपण पूजा तर करायचीच होती, हो. तर करून टाकली आम्ही. बघ तर कशी. बाबांची मस्तपैकी पूजा पण केली आपण. आज जागरण पण करणार होतो. हा, आज आम्ही जागरण करणार, रात्रभर गेल्या वर्षी जागरण. पण पूर्ण गेल्या 2 वर्षी दिवस जागलेलो, 2 हा रात्र. बरोबर. हा तर आम्हाला माहितच नव्हतं कोणती रात्र जागतात. तर आज आम्हाला कळालं की आज आता जागणार आहोत. हो. म्हणजे एक 5 तास तरी कंटिन्यू जागणार आम्ही 12च्या नंतर. बरोबर. मस्त. सकाळपर्यंत मस्त जागरायचं ना, आणि मंदिरात जायचं, मग काय जेवायला बनवेल मी जेवायचं. उपवास सोडून. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आज तुम्ही कुठे कुठे गेले होते ना लिचू, बाबांचं दर्शन घ्यायला. बाय जायचं दीदीकडे, जायचं दीदीकडे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले. काय बनवते का पास्ता? सानूसाठी पास्ता अच्छा, हा, बनवते. बरोबर. आपल्यासाठी दुपारी बघा नैवेद्याची खीर बनवली, अजून आम्ही काही खाली नाहीये, एकदाच हा. खाणार. मस्त छान खीर आहे आणि दुसरा? साबुदाणा भिजवलेला आहे इकडे. बघा. तर काय बनवू, वडे बनवू का खिचडी बनवू? एक काम पण कर, कसं, तुम्हाला असं वाटतं पण आपण दिवसभर जेवलो रात्री झोपायचं आणि जागरण करायचे, तरी पण एनर्जी हवी आपल्याला. पण माझं कसं आहे माहिती आहे ना, मग एक काम कर, तू 3 बनव, 3 असे वडे खाऊ ना आपण, असं काहीतरी 3 4. जास्त नाही बनवत, थोडंच बनवून राहिला तर ठेवेल फ्रीज मध्ये. चालेल, ठीक आहे. मग सानू काय दाखवते? स्टिकरचं काय केलं? अरे वा, स्टिकरचं काय केलंस तुम्ही? बुकला मला अजून खूप पाहिजे कारण की पेज अजून चिटकवतेस का? आवाज काय येतोय? ते निघालं. हा, आता बरोबर. ओके. बघा, नवीन कढाईमध्ये स्नेहा. एवढी छान कढाई आहे ना, मला जेव्हा असं चांगलं चांगलं बनते ना अजून बरं वाटते. मग ते नवीन भांडी यूज करायला. बघा 4 वडे झाले बघा, किती मस्त पैकी छान असे बनवलेले, एकदम म्हणजे क्रिस्पी बनवते हा स्नेहा, आणि एकदम टेस्टी. माझ्या हाताचे वडे खूप लोकांना आवडतात. ज्यांनी ज्यांनी खाल्ले त्यांना सगळ्यांना आवडतात. हो. तर मस्तपैकी आता इथे साबुदाणा वडा झालेला आहे, दहीमध्ये साखर पण मिक्स करून झालेली आहे. तर हे बघा, आपण उपवासाची भांडी आणलेली कशी यूज होतात आज. मस्तपैकी साबुदाणा खीर बनवलेली आहे स्नेहाने. आणि इथे तुम्ही बघताय दही. रात्री दही खात नाही, पण आज कसा पूर्ण दिवसचा उपवास आहे. आणि मला साबुदाणा सोबत वडे सोबत दही लागतं. वडे सोबत मला दही लागतोय. आणि हे वडे. चला उपवासाचे वडे खाऊया, साबुदाणा वडे. तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही साबुदाणा वडे स्नेहाने बनवले ते खायला बसलो. तर या सर्वांनी. सानू तू नाही खात वडे? सानूला बिलकुल नाही आवडत साबुदाण्याचे. हा, छान बनले बघा, क्रिस्पी टेस्टी. हे बघा, या साबुदाणा वडे खायला दहीमध्ये मिक्स केले. मस्त क्रिस्पी आहे एकदम. स्नेहाच्या हाताचा जो कोणी खीर खाईल ना तो बोलेल एक नंबर. कारण स्नेहाची खीर बनवायची जी प्रोसेस आहे ना भरपूर मोठी आहे, वेळ लागते भरपूर. 1.5-2 तास लागतात. बाबा नैवेद्य दिला तेव्हा खुश झाले असतील, एवढी भारी मस्त. तर